नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं वर्तन गेल्या काही वर्षात प्रचंड बदललंय. एखाद्याच्या चेहऱ्याच्या बदलणाऱ्या हावभावावरून, त्याच्या डोळ्यांच्या हालचालींवरून, त्याच्या हसण्यावरून किंवा एकूणच देहबोलीवरून एखाद्याची प्रकृती, त्याचा स्वभाव हे आपल्या सहज लक्षात येतं. त्यात झालेले बदल आपल्याला पटकन जाणवतात. राहुल गांधी यांच्यातील हे बदल आजकाल अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. त्यांची देहबोली ही अपुनीच भगवान है या धाटणीची आहे. विरोधी पक्षनेता असल्यामुळे आपल्याला कुणालाही काही बोलण्याचा, कुणाशी कसंही वागण्याचा अनिर्बंध अधिकार मिळाल्याची भावना त्यांना झालेली आहे. त्यापेक्षाही आपण एक प्रतिथयश कुटुंबातून येत असल्यामुळे आपल्याला तो अधिकार जन्मजातच आहे असा भ्रम त्यांनी करून घेतलेला आहे. आता त्यांचा एक ताजा व्हिडिओ समोर आलाय. त्यात ते म्हणताना दिसतात की AI माहिती आहे का तुम्हाला? AIची मध्यंतरी परिषद झाली होती आणि त्यात काय झालंय माहिती आहे ना? आपल्या युवक काँग्रेसने त्या परिषदेत काम तमाम केलं असं म्हणत राहुल गांधी हे विक्षिप्त हसले. त्यांचं हे हसणंच मुळात एका विकृत मार्गावर चाललेल्या राहुल गांधींचं दर्शन घडवणार आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या वर्तनावर टीका केली. जी व्यक्ती गद्दार असते ती आपल्या देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर आनंदित होते, तसं राहुल गांधींचं हसू आहे असं ते म्हणतात. हे मीर जाफर याच्यासारखं हसू आहे असंही संबित पात्रा सांगतात. जगात कोणतीही घटना घडलेली असो, त्याचा भारताशी संबंध जोडून भारत सरकारवर, प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्याच्याशी संबंध जोडून त्यावर आपल्या विचित्र राजकारणाच्या पोळ्या शेकवणं हे राहुल गांधींचं परम कर्तव्य बनलेलं आहे. ते कुणालाही काही बोलू शकतात, अपमानित करू शकतात. संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात राहुल गांधी संसदेच्या बाहेर ज्या पद्धतीने वागत होते ते पाहता ते कुठल्या तरी नाक्यावर टवाळक्या करणाऱ्या बिनकामाच्या तरुणांपेक्षा वेगळं नव्हतं. रवनीत बिट्टू या खासदाराला तू गद्दार आहेस असं ते म्हणाले. प्रल्हाद जोशी यांचा हात धरून चला माझ्यासोबत पत्रकार परिषदेला असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. त्यावेळी राहुल गांधींच्या चेहऱ्यावर हेच भेसूर हास्य होतं. हे हास्य हेटाळणी करणारं, दुसऱ्याला हीन लेखणारं आहे. तुम्ही मूर्ख आहात, मीच शहाणा आहे हे सांगणारं ते हास्य आहे. यातून दिसून येतं की राहुल गांधींना गची बाधा झालेली आहे. ग म्हणजे गर्वाचे आहेच, पण गांधी कुटुंबातले असण्याची ही त्यापेक्षा अधिक. किंबहुना राहुल गांधीच स्वतःला संसद मानू लागलेत की काय? इथे कायदा आमच्यासाठी नाही, आम्ही जे म्हणू तेच नियम, तेच कायदे, त्यावर कुणी आक्षेप घेऊ शकत नाही, ही राहुल गांधींची धारणा बनलेली आहे. विरोधी पक्षनेत्यापेक्षा ते देशविरोधी पक्षनेते अधिक बनून गेले आहे. आताच्या व्हिडिओत त्यांनी आपल्या युवक काँग्रेसने केलेल्या निंदनीय कृत्याचं समर्थन केलं. त्या परिषदेत काँग्रेसचे हे युवक म्हटले जाणारे काही प्रौढ कार्यकर्ते कपडे उतरवून सामील झाले होते. मोदींविरोधात घोषणा देत त्यांनी तिथे उच्छाद मांडला. शेवटी त्यांना तिथल्याच लोकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत बाहेर हाकलून लावलं. हा त्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पराक्रम नव्हता, तर काँग्रेसची उरली सुरली इज्जतही कपडे काढून त्यांनी दोरीवर टांगली. पण राहुल गांधींनी त्याचं समर्थन केलं. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत असं कृत्य करून राहुल गांधींनी काय साध्य केलं? तर आपला अहंकार कुरवाळला, एक अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच परिषदेत सर्व देश विदेशातील पाहुण्यांनी भारताची स्तुती केली, भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचं कौतुक केलं. ते राहुल गांधींना दिसलं नाही. राहुल गांधी हे खरे तर जे काही वर्तन करतात ते जाणीवपूर्वक करतात हे आहेच, पण त्यात एक निराशा लपलेली आहे. एखादं लहान मूल त्याला हवं ते दिलं नाही तर आक्रमक होतं, घरातील वस्तू इतस्ततः फेकून देतं, वस्तूंची तोडफोड करतं, नुकसान करतं, दुसऱ्याला दुखलं कुपलं की हसतं. अगदी तसंच राहुल गांधींचं झालेलं आहे. आपल्याला राजकारणातून आता काही हाती लागत नाही याची बोच त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसते. अशा वेळी राहुल गांधींना सल्ला कोण देत असेल असा प्रश्न मनात येतो. पण सल्ला कोण देतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही, कारण सल्ला देणारे त्यांचं काम करतात, पण नेतृत्व गुण असलेली व्यक्ती दिलेला सल्ला मानायची की नाही, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करतो. राहुल गांधी हा विचार करतात याची सुतराम शक्यता नाही. संसदेत ते कोणत्याही नियमांचं पालन करत नाहीत. हा अनुभव गेल्या अनेक अधिवेशनात आलेला आहे. विषय काय आणि आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं याबाबत राहुल गांधी हे कधी नियमांना जागत नाहीत. मी म्हणेन ते नियम असाच त्यांचा आविर्भाव असतो. संसदेत पोस्टर आणू नका असं म्हटलं की ते आवर्जून पोस्टर घेऊन येतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा आहे म्हटलं तर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकावर ते चर्चा करू लागतात. तेव्हा त्यांनी नरवणेंचा विषय काढला आणि मीडियाला मोदींच्या विरोधात काही नवा मुद्दा सापडल्याचा आनंद झाला. पण आता राहुल गांधी नरवणेंच्या पुस्तकाकडे ढुंकून बघायला तयार नाही.
आता त्यांनी अचानक इराण इस्रायल युद्धात उडी घेतली आहे. त्या विषयावर विरोधकांना संसदेत चर्चा हवी. लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायचा, पण त्यावरील चर्चेच्या विरोधात सभागृहात गोंधळ माजवायचा, असं विरोधकांचं वर्तन हे आता अंगवळणी पडलेलं आहे. मागे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली विधानसभेत बोलताना असेच विचित्र हसले होते. त्याची आठवण आली. आपणच यत्र तत्र सर्वत्र आहोत असं केजरीवाल यांना वाटू लागलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्यांना घरी बसवलं. त्यानंतर ते दिल्लीतही दिसणं मुश्किल झाले. गर्भाचं घर खाली असतं याची जाणीव सगळ्यांनी ठेवणं आवश्यक असतं. तुम्ही कोणत्याही घराण्यात जन्मलेले असला तरी पाय जमिनीवरच असावे लागतात, नाहीतर जनता पायाच उखडते हे लक्षात ठेवलं पाहिजे. गेल्या 22 वर्षात राहुल गांधी यांनी काँग्रेसला काय दिलंय? राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अशी कोणती प्रगती झाली हे कुणी सांगायला तयार नाही. राहुल गांधींच्या भोवती असलेले खुशमस्करे हे राहुल गांधींना जाणवू देणार नाहीत. पण याचाच अर्थ राहुल गांधींना स्वतःची अशी समज नाही हाच त्याचा अर्थ आहे. जी व्यक्ती आपल्या सरकारच्या निर्णयाची पत्रकार परिषदेत फाडून दाखवते तिच्याकडून काय अपेक्षा करणार? ते विरोधी पक्षातील लोकांचा सन्मान ठेवतील अशी अजिबात शक्यता नाही. अमेरिका भारत यांच्यात करार झाला आहे ही थाप त्यांनी मारली आहे, ज्यावर अद्याप दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या स्वाक्षर झालेल्या नाहीत. त्या येत्या काळात होणार आहेत. मात्र तो करार झाल्याची राहुल गांधींना सर्वात आधी माहिती आहे. मात्र मोदी आणि ट्रम्प यांना ती माहिती अद्याप कळलेली नाही. एखाद्या व्यक्तीला बोलीभाषेत पावलीकम म्हटलं जातं. ज्याला चांगल्या वाईटाची समज नसते तो वेळ काळ न बघता काही बरळतो, कसाही वागतो, त्यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो. पण राहुल गांधींसारख्या एका जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून होणारे वर्तन पाहता पावली नव्हे रुपयाच पडलाय की काय अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे. भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, ICCचे अध्यक्ष जय शाह वगैरे मंडळी ती ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात गेली. तिथे ती ट्रॉफी बजरंगबलीच्या चरणी ठेवली. पण त्यावरून काही लोकांचा प्रचंड जळफळाट झालेला आहे. त्यात भारताचे माजी खेळाडू आणि खासदार कीर्ती आझाद यांना ते जास्त बोचले. भारतीय खेळाडूंनाही ट्रॉफी मंदिरात घेऊन जाताना लाज कशी वाटली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मग ती ट्रॉफी गुरुद्वारात, मशिदीत, चर्चमध्ये का नेली नाही असा त्यांचा सवाल आहे. मुळात कीर्ती आझाद यांचा प्रतिवाद बनावट सेक्युलरिझमचे एक उदाहरण आहे. ते क्रिकेटपटू हनुमान मंदिरात सामन्याच्या आधी गेले होते आणि तिथे त्यांनी भारतीय संघाला विजय मिळू दे अशी प्रार्थना केली होती. आम्ही जिंकलो तर इथे विजयाची ट्रॉफी घेऊन येऊ असंही खेळाडू म्हणाले होते. त्याप्रमाणे ते ट्रॉफी घेऊन गेले. जर ते चर्चमध्ये गेले नाहीत, मशिदीत गेले नाहीत, याचा अर्थ त्यांनी बाकीच्या प्रार्थनास्थळांचा कोणताही अपमान केलेला नाही. कीर्ती आझाद म्हणतात त्याप्रमाणे भारतीय संघ सर्वांचा आहे, मग ट्रॉफी मंदिरातच का नेली? आझाद यांना या निमित्ताने राजकारण करण्याची खुमखुमी आलेली दिसली. खेळाडूंनी जे त्या देवळात जाऊन म्हटलं होतं त्याची पूर्ती झाल्यानंतर ते मंदिरात आले. त्याबद्दल आझाद यांना एवढी मिरची झोमण्याची कोणती गरज नव्हती. अनेक खेळाडू हे सामन्याआधी वेगळ्या मंदिरात जातात, तिथे प्रार्थना करतात किंवा त्या शहरातील देवळात जातात. याचा अर्थ ते बाकीच्या धर्मियांबद्दल मनात रागाची भावना बाळगतात असं मानण्याचं कारण नाही. संघातील ख्रिश्चन, मुस्लिम खेळाडूंना ही ट्रॉफी चर्च किंवा मशिदीत न्यायची तर त्याला कोणी मनाई केलेली नाही, पण देवळात गेली याचा खरं तर आझाद यांना राग आलाय. तीच ट्रॉफी समजा चर्चमध्ये गेली असती तर आझाद यांना कदाचित धर्मनिरपेक्ष भारताचा साक्षात्कार झाला असता. प्रत्येक घटनेवर कसले तरी लेबल लावण्याची जी हौस काही लोकांना असते त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे नाव आझाद असलं तरी त्यांचे विचार मात्र बंदिस्त आहेत असं म्हटलं तर त्यात काय चूक? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.